राम राम मंडळी, मी सविता पाटील। तर देखा आज मी उनु वावरमा आणि वावरमा आल्यावर आज सोड्यात बकऱ्या, कारण दिनेश पप्पा गेल्यात आज चाळीसगावले आणि त्या काम मना मागे होतं मग बकरीसनं चारा पाणी करानं। तर मी आता गेले बकरीसकडे आणि देखा कितलं मस्त वातावरण आहे म्हणा। पाठमांगी हिरवगार वातावरण मस्त आणि मी तुम्हाला आता देखाडत समोरला कॅमेरा मी। तर देखा इकडे सोनिया, तर आज मना मागेशे ड्युटी बकरीसनी आणि आता 1 तास विगा तिथे सोडाले आणि मला आज मिरची पण निंदानी होती वावरमा। म्हटलं चला मिरची पण निंदिली सो आणि बकऱ्या पण चारिले सो आणि दिनेश पप्पाला सांगा मी तुम्हाला काय काम मी तुम्ही जा चाळीसगावले। तर दिनेश पप्पा नाही म्हणतात की तू ना जवळ त्या व्यवस्थित राहणार नाहीत, त्या पळापळ करतील। तर मी तिथे चारा पाणी करीसनच जासू, पण मीच सांगत असले म्हटलं नका तुम्ही जा, कारण पाऊसनं वातावरण असे आणि पाणी जर उन्हा मग ज्या पुढला कामे राहत असत्या राही जातस मग कराना। त्याला म्हटलं तुम्ही जा, मी सांभाळले सू। तर अशा प्रकारे बकरीसनी काही त्रास दिना नाही, आज मस्त चरी राहण्यात त्या आणि खावाले भरपूर शे, त्यामुळे काही पळापळ करी नाही राहण्यात त्या। आणि तिथे का समोर आपलं फार्म हाऊस, जास्त दूर नाही लाईन मी दिसले आपला फार्म हाऊस जवळ सोड्यात दिसले, कारण आजूबाजूले पिके शेतस त्यामुळे म्हटलं जास्त दूर जाणं नाही, आता लागला चारूत। आणि देखा मस्त वातावरण आहे आज, पाऊस नाही आहे आमच्याकडे एवढा, पण असं थोडंसं आभ्रट तयार व्हायले आज। तर घरमा बशी बशीच पण माणूस असं टेन्शन मायस वार होणं म्हणजे मन मोकळं राहस। म्हटलं चला तसं काही जास्त काम नाही होतं आज वारमा, पण म्हटलं बकऱ्या चारीसनी मिरची निंदानी होती, तर चला म्हटलं आज मला वारमा सोडी द्या। तर दिनेश पप्पाने मला वारमा सोडं आणि आता ते झाले चाळीसगावले, त्यासनं आरो फिटिंगनं काम शे, आरोनं काम करत असत्या। तर तुम्ही जाईया म्हटलं। तर आता म्हणावी बकरीसनीले 1-1.5 तास वेगा सोडाले आता अजून 10-15 मिनटं चारस आणि मग मी आता जसं मिरची निंदाली। तर छोटासा व्हिडिओ बनाया आज, कसा वाटणार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर मना चॅनल नवीन होशात तर मना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत आता राम राम।